नमस्कार, माझं नाव चेतन कनाटे. मी सोलर आर्क AC इंडिया या कंपनीतर्फे आलेलो. तुमच्या बिल्डिंगमध्ये सोलर सिस्टीम लावण्यासाठी मी गाईडलाईन करतो. आपल्या इथं 5 किलोवॅटची सिस्टीम, तुमचं बिल रेसिडेन्शियल नावाने असल्यामुळं ते पर्टिक्युलर एका व्यक्तींच्या नावाने आहे, रेसिडेन्शियल आहे. तर तुम्ही त्याचा सबसिडीचा लाभ पण घेऊ शकता किंवा आपण सबसिडी काढूनसुद्धा देऊ शकतो. त्यामध्ये त्याची प्रोजेक्ट कॉस्ट आहे सबसिडीमध्ये 3,51,000 रुपये आणि विदाऊट सबसिडी समजा आपण घेतलं तर ते जाते 2,70,000 रुपये. याच्यामध्ये आपण तुम्हाला पॅनल देऊ, त्यामध्ये स्ट्रक्चर येईल, इन्व्हर्टर येईल, AC-DC बॉक्स येईल, DC-DB बॉक्स येईल, 3 प्रकारचे अर्थिंग येईल, एक लाईटिंग अरेस्टरला अर्थिंग राहील, एक स्ट्रक्चरला अर्थिंग राहील आणि एक इन्व्हर्टरला अर्थिंग राहील. त्याच्यासोबत जिथं आपलं मीटर लागलेलं आहे त्या मीटरपर्यंत आपला केबल जाऊन तुमचं लागलेलं मीटर निघून तिथे आपले 2 मीटर लागेल. एक जनरेशन मीटर लागेल आणि एक नेट मीटर लागेल. जनरेशन मीटरमध्ये तुम्ही लाईन किती बनवली तर हे दिसेल आणि नेट मीटरमध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट काउंट होईल. जसं दिवसभर बनलेली लाईन काही प्रमाणात आपण पहिले यूज करू आणि एक्स्ट्रा बनलेली लाईन एक्सपोर्ट करू. रात्रीला आपण कुठल्याच प्रकारची लाईन बनवत नाही तर टोटल इम्पोर्ट करू. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या नेट मीटरमध्ये काउंट होईल, त्यानुसार आपल्याला बिल येईल. ओके सर. अजून उपयोग काय आपलं जे स्ट्रक्चर आहे हे साऊथ साईडनी आपण स्लोप देतो, 2 ते 2.5-3 फुटाचा स्लोप देतो. त्याची साऊथ साईडनी आपली हाईट राहतं 6 फूट आणि नॉर्थ साईडनी घेतो आपण 8.5 ते 9 फूट. आपले हे जे पॅनल देतोय आपण हे स्वतःचं मेक आहे कंपनीचं, AC इंडिया नावाचं, MIDCला नॅशनल हायवेच्या बाजूला. आमचं मेनचं ऑफिस आहे सेल्सचं रुक्मिणीनगरला, बेलोघर हॉस्पिटलजवळ. याचं 30 वर्षाची जनरेशन वॉरंटी देतो सर आपण. जनरेशन वॉरंटीमध्ये टोटली जे जनरेशन आहे आपलं ते 30 वर्ष होईल आणि त्यात कुठलंही प्रकारचं इंटरनल डॅमेज जो आहे पॅनलला खराब होणं वगैरे हे सगळं कवर होईल. फक्त त्यामध्ये सपोज पॅनल डॅमेज झाला, फुटलं काही कारणास्तव तर ते कवर होत नाही. आपलं जनरेशन हे एका महिन्यामध्ये पर मंथ जर आपण कॅल्क्युलेट केलं वर्षभराचं 550, 600, 650 युनिटपर्यंत जातं. प्रत्येक दिवसावर हे अवलंबून आहे की आपलं जनरेशन किती होईल. याच्यामध्ये आपलं तुम्हाला 1 वर्षाचा मेंटेनन्स देऊ. मेंटेनन्समध्ये 3 ते 4 विजिटा कंपनीचे टेक्निशियन येऊन चेक करून जाईल पूर्णतः सिस्टीम. यात कुठल्याच प्रकारची वॉशिंग इन्क्लूड नाही राहणार. वॉशिंगचे चार्जेस एक्स्ट्रा राहील. आणि एक सांगायचं राहिलं, जी आपण सोलर सिस्टीम लावतोय त्याच्यासाठी एक MSCBकडनं आपल्याला डिमांड काढून घ्यावं लागते, लोड ज्याला म्हणतो आपण. तर तो 6 किलोवॅट, समजा 5 किलोवॅटची सिस्टीम लावतोय तर आपल्याला तो 6 किलोवॅटचा वाढवून घ्यावं लागतं. त्याचे MSCB चार्जेस करतात. चार्जेस हे 1,500 किंवा 1,200 रुपये पर किलोवॅटने घेतात. तर ते एक्स्ट्रा जे एडिशनल चार्जेस येईल 5, 6, 7,000 रुपये जे काही येईल, ऑनलाईन आपण ते फॉर्मॅलिटी करतो, ते तुम्हाला 1 टाईममध्ये पेड करायचे. थँक्यू. माझी सिस्टीम आपल्या बाजूलाच या हॉस्पिटलमध्ये लागली आहे. जवळपास 20-25-30 किलोमीटर जवळपास आहे. दुसरा विषय आपलं कांतानगरमध्ये आहे. एक मगर सर आहेत, त्यांच्याकडे लागलेली आहे. बेले सर म्हणून आहेत, त्यांच्याकडे लागलेली आहे. एक करुणा मिश्रा म्हणून आहेत, त्यांच्याकडे पण लागलेली आहे 5 किलोवॅटची. त्यानंतर पार्वतीनगरमध्ये पण माझी सिस्टीम लागलेली आहे. जर आपल्याला बघायचं असेल तर आपण बघू शकतो. थँक्यू. सबसिडी नाही घेतली, कमी किमतीमध्ये होते. ओके. आपल्यामध्ये हे पॅनल 2 टाईपमध्ये येतो. एक DCR आणि एक नॉन DCR. DCR मध्ये आपल्याला सबसिडी क्लेम करावा लागतो आणि नॉन DCR मध्ये आपल्याला सबसिडी मिळत नाही. DCR कन्सेप्ट असं आहे की जे सेल राहतात त्यामध्ये हे भारताचेच असले पाहिजे आणि नॉन DCR मध्ये हे आपण इम्पोर्ट केला जातो सेल पूर्णतः. तर त्याच्यामुळं दोघांचीही वॉरंटी ही सेम राहतात. पॅनलमध्ये पण कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही आणि वॉरंटी आणि जनरेशन पण सेम राहतो. म्हणून त्यामध्ये कॉस्टिंगमध्ये फरक येतो सबसिडी आणि विदाऊट सबसिडीमध्ये. किती फरक आहे? AC कंटिन्यू चालवतो.